Today we are going to see our next point, and that is packing efficiency. Okay, what is mean by packing efficiency? Packing efficiency, the definition in our given syllabus or in our syllabus is given in such a way that percentage of total space occupied by spheres or particle is called as packing efficiency. ओके, म्हणजेच काय? आता इथे याचा अर्थ बघूया. पर्सेंटेज, पहिला शब्द आहे पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाइड बाय स्पियर्स और पार्टिकल्स. हे समजून घ्यायला अतिशय सोपं आहे. एक एक्झाम्पल देतो, तुम्हाला लगेच हे समजून जाईल. समजा आपण एखादी परीक्षा घेतली आणि या परीक्षेमध्ये जर तुम्हाला 20 मार्काची परीक्षा असेल आणि ह्या 20 पैकी तुम्हाला जर 12 मार्क भेटले तर किती टक्के मार्क तुम्हाला भेटले हे आपण कसं काढतो? त्याला साधा फॉर्म्युला आहे. आपण काय करतो, परीक्षा किती मार्काची होती? 20, मार्क किती पडले? 12 गुणिले 100 करतो. 100 का करतो? कारण पर्सेंटेज काढायचं आहे. ओके, आता जर याला तुम्ही सोडवलं तर अतिशय सिंपल तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल, इज इक्वल टू 60%. ओके, इथं आपण काय केलं, 20 काय होतं? टोटल मार्क्स ऑफ एक्झामिनेशन. 12 काय होतं? मार्क्स ऑब्टेन्ड बाय स्टुडंट. 100 इट इज अ पर्सेंटेज. 20 पैकी 12 म्हणजे 100 पैकी किती हे आपण याच्यातनं काढलं. इट इज 60%. पॅकिंग इफिशियन्सी पण असंच आहे. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? जेव्हा एखादा लॅटाईस तयार होतो पार्टिकल एकत्र येऊन, तेव्हा त्याचे शेप वेगळे असतात. आपण ते 3 शेप बघितलेले आहेत, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर्ड अँड फेस सेंटर्ड. त्यातलं आपल्याला आज बघायचं आहे तो सिंपल क्युबिकची इफिशियन्सी बघायची. पण त्याच्या आधी पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय हे समजून घेऊया. तर याच्यात पार्टिकल अरेंज्ड असतात आणि हे अरेंज असणाऱ्या पार्टिकलमध्ये काही जागा रिकामी असते. इट इज कॉल्ड ॲज एम्प्टी स्पेस ऑर अनऑक्युपाइड स्पेस. जेव्हा पार्टिकल एखादा लॅटाईस किंवा एखादी पार्टिकल, बरेचसे पार्टिकल जवळ येऊन जेव्हा एखादा लॅटाईस तयार होतो तेव्हा त्यात ऑक्युपाइड स्पेस पण असते आणि अनऑक्युपाइड स्पेस असते. ऑक्युपाइड स्पेस म्हणजे व्यापलेली जागा, पार्टिकलने व्यापलेली जागा, आणि अनऑक्युपाइड स्पेस म्हणजे एम्प्टी स्पेस म्हणजेच पार्टिकलने रिकामी ठेवलेली जागा. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय? तर किती जागा लॅटाईस मधली ही पार्टिकलने व्यापलेली आहे याला म्हणतात पॅकिंग इफिशियन्सी. त्याचं पर्सेंटेज म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. एखाद्या लॅटाईस मध्ये जागा जी व्यापली गेलेली आहे पार्टिकलने किंवा स्पेअरने, त्याचं पर्सेंटेज म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी. ओके, त्याचा फॉर्म्युला बघूया. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, मी इथं जे एक्झाम्पल दिलं त्याच्यासारखाच फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा खाली काय येणार आहे? टोटल व्हॉल्यूम ऑफ लॅटाईस. ओके, टोटल व्हॉल्यूम ऑफ लॅटाईस. ओके, हे आलं खाली. त्यापैकी किती व्हॉल्यूम स्पेअरने ऑक्युपाइड केलंय? देअरफॉर टोटल व्हॉल्यूम occupied by sphere, okay, and multiply by percentage आहे म्हटल्यानंतर 100. okay, therefore the formula of packing efficiency is total volume occupied by sphere divided by total volume of lattice multiplied by 100. okay, this is the formula of packing efficiency. लक्षात ठेवायला सोपं आहे. आपण जसे मार्क, एखादं एक्झाम्पल बरोबर ते लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात आहे. आपण मार्क कसे लक्षात ठेवतो त्याच्यानुसारच ही पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवायची. पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे एखाद्या परीक्षेत आपल्याला पडलेले पर्सेंटेज ऑफ मार्क्स. कोणती परीक्षा होते, साधी कोणती परीक्षा होते, 20 मार्काची होऊ दे, 50 मार्काची होऊ दे, त्यात पडलेले तुम्हाला मार्क्स याचं पर्सेंटेज जे आपण काढणार आहोत हे पर्सेंटेज म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. नेक्स्ट पॉइंट, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्युबिक लॅटाईस. परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न. याचं वेटेज आहे 3 मार्काचं. याच्या आधी जर तुम्ही प्रिव्हियस इयर बोर्डचे पेपर बघितले, क्वेश्चन पेपर, तर तिथं तुम्हाला असे क्वेश्चन 3-3 मार्काला विचारलेले दिसून येतील. तर बऱ्यापैकी हायली प्रोबॅबल क्वेश्चन फॉर एक्झाम सिंपल क्युबिक लॅटाईसचं जे काही डेरिव्हेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे पॅकिंग इफिशियन्सीचं. तर याच्यात आपल्याला एकूण असे 3 डेरिव्हेशन या टॉपिकमध्ये बघायचे आहेत.
पहिलं सिंपल क्युबिक लॅटाईससाठी बघायचंय पॅकिंग इफिशियन्सीचं, दुसरं बघायचंय बॉडी सेंटर्डसाठी आणि तिसरं बघायचंय फेस सेंटर्ड क्युबिक लॅटाईससाठी. तिन्ही डेरिव्हेशनमध्ये काही गोष्टी समान आहेत किंवा एक मेथड आहे ज्याच्यामध्ये 5 स्टेप आहेत ज्या सगळीकडेच समान आहेत. त्यातल्या 5 स्टेप जर तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही तिन्ही लॅटाईसचे डेरिव्हेटिव्ह अतिशय सोप्या पद्धतीने तयार करू शकता. तर याच्यात 5 स्टेप कोणते आहेत ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यातली पहिली जी स्टेप आहे ती मी तुम्हाला सांगतो. पहिली स्टेप, ह्याच्यामध्ये जी क्युबिक लॅटाईस आहे किंवा हा सिंपल क्युबिक लॅटाईस आहे त्याच्यामध्ये जी काही एज लेंथ आहे ती आहे ए, आणि इथं जे पार्टिकल आहेत ते स्पेरिकल आहेत, आणि स्पेरिकल पार्टिकलमध्ये जे काही रेडियस असणार आहे ते आहे आर. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पहिली स्टेप, फाइंड आउट द रिलेशन बिटवीन ए अँड आर, हे करायचं आहे. पहिली स्टेप काय आहे? फाइंड आउट रिलेशन बिटवीन ए अँड आर. त्यानंतर सेकंड स्टेप आहे ती आहे व्हॉल्यूम. डिटरमाइन द व्हॉल्यूम ऑफ दॅट करस्पॉन्डिंग स्पेअर विथ रिस्पेक्ट टू ए. तुम्ही आर आणि एचं रिलेशन पहिल्या स्टेपमध्ये काढलं की दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तर ए आणि आर याचं रिलेशन आल्यानंतर व्हॉल्यूम काढायचं आहे. कशाचं? स्पेअरचं. ओके. त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स और टोटल व्हॉल्यूम ऑफ स्पेअर प्रेझेंट इन दॅट लॅटाईस, ही तिसरी स्टेप आहे. चौथी जी स्टेप आहे ती आहे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय दॅट करस्पॉन्डिंग स्पेअर, म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. चौथ्या स्टेपला काढायचं आहे. आणि पाचवी स्टेप आहे कॅल्क्युलेशन ऑफ एम्प्टी स्पेस. ओके, म्हणजे यात रिकामी जागा किती आहे ते आपल्याला समजतं. एखाद्या कोणत्याही लॅटाईसमध्ये जर ऑक्युपाइड स्पेस, व्याप्त केलेली, स्पेअरने व्यापलेली जागा जर तुम्हाला समजली तर तुम्ही न व्यापलेली जागा फाइंड आउट करू शकता. तर अशा ह्या 5 स्टेप आहेत. एक मी सोडवून देतो, दुसरं एक सोडवून देतो, 2 डेरिव्हेशन झाले की तिसरं तुमचं तुम्ही स्वतःहून सोडवा. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला बघायचं आहे. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्युबिक लॅटाईस. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया, एक सिंपल क्युबिक लॅटाईसचं एक्झाम्पल घेऊया. सिंपल क्युबिक लॅटाईस मध्ये आपण बघितलेलं आहे 1/8 पार्ट ऑफ ॲटम इज सिच्युएटेड ॲट ईच कॉर्नर. एकूण 8 कॉर्नर असतात. 8 कॉर्नरला 1/8 पार्ट स्पेअरचा अटॅच झालेला असतो. आता जर तुम्ही या स्पेअरमध्ये 2-3 प्रकारे आपण काढू शकतो. स्पेअर जर पूर्णपणे, इथे तुम्हाला 3D डायग्राम पण दिसेल, तर तुम्ही स्पेअर जेव्हा पूर्ण प्रकारे पूर्ण इफिशियन्सीने त्याला जेव्हा मोठे करता, त्या स्पेअरला जास्तीत जास्त मोठे करतात, तेव्हा ते जास्तीत जास्त किती मोठे होऊ शकतात, ते एकमेकांचे सरफेसेस किंवा एकमेकांचे सरकमफरन्स जे आहेत एकमेकांना चिटकतील एवढेच ते मोठे होऊ शकतात. आणि इथे मी तसे त्यांना ब्रॉड करून दाखवलेलं आहे. जर समजा या कॉर्नरला एक स्पेअर आहे आणि या कॉर्नरला एक स्पेअर आहे आणि तुम्ही ते दोन्ही स्पेअर मॅक्झिमम रेडियसने तयार केले तर ते काय होतील, एकमेकांना एका अशा पॉइंटला येऊन जुळतील की जिथून पुढे ते मोठे होऊ शकत नाही. अशा वेळेस जर आपण त्यांचं पॅकिंग इफिशियन्सी काढायचं ठरवलं तर मात्र तुम्हाला इथे काय करावं लागेल, इथं त्यांचं आर आणि एचं रिलेशन पहिल्या स्टेपमध्ये काढावं लागेल. आता इथं आर म्हणजे काय, तर हा जो काही स्पेअर आहे त्याची जी काही रेडियस आहे ती असते आर, म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे आर. तसेच या बाजूला इकडून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे ते आहे आर. जर तुम्ही हे टोटल डिस्टन्स बघितलं तर ही एक क्यूबची एक एज आहे आणि क्यूबची एज असते ही असते ए. ओके, तुम्हाला इथं लगेच एचं आणि आरचं रिलेशन मिळतंय. फर्स्ट स्टेप असते आपली रिलेशन बिटवीन ए अँड आर. ए अँड आर इथं रिलेशन काय भेटलं तुम्हाला, ए इज इक्वल टू 2r. हे रिलेशन तुम्हाला इथं भेटलेलं आहे. ए इज इक्वल टू 2r. r मीन्स रेडियस ऑफ ए स्फिअर और पार्टिकल. ए इज इक्वल टू एज ऑफ दॅट करस्पॉन्डिंग लॅटाईस. ओके, हे दोन गोष्टी आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये भेटतात. आता दुसरी स्टेप काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं दुसरी स्टेप म्हणजे काय, तर इथं मी दुसरी स्टेप घेतो. सेकंड स्टेप इज व्हॉल्यूम ऑफ स्पेअर विथ रिस्पेक्ट टू ए. इथं जे आपल्याला ए भेटलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ स्पेअर काढायचं आहे. ओके, तर इथं सेकंड स्टेप व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ स्पेअर म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल टू 4/3 पाया आर क्यूब. हे त्याचं इक्वेशन आहे. ओके, इथं आपल्याला काय करायचं आहे, आपण इथं विथ रिस्पेक्ट टू ए आपल्याला काढायचं आहे व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, आणि ए आणि आरचं रिलेशन आपल्याला माहिती आहे.
A is equal to 2R. Therefore, putting the value of R or value of आपण इथं R ची व्हॅल्यू करून घेऊया पहिल्यांदा is equal to A by 2. Putting the value of R A by 2 in this equation, we get is equal to 4 by 3 pi R cube च्या ऐवजी मी इथे काय करतोय, इथं A by 2 आहे and therefore it is A by 2 cube, okay, which is equal to 4 by 3 pi multiply by A cube divided by 8. Okay, थोड़ा व्यवस्थित लिहूया आपण 4 multiply by pi multiply by A cube divided by 8. ओके, जर तुम्ही इक्वेशन सॉल्व केलं इथे काय होणार आहे आणि तुम्हाला इथे भेटणार आहे इट इज पाय A cube divided by 6. ओके, वॉल्यूम ऑफ स्फिअर इज इक्वल टू पाय A cube divided by 6. विथ रिस्पेक्ट टू आपण काय काढलं, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर विथ रिस्पेक्ट टू A इथं आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, तिथे व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काढल्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किंवा व्हॉल्यूम ऑफ स्फिअर काढल्यानंतर एकूण ह्या लॅटाइस मध्ये किती व्हॉल्यूम आहेत आणि त्याचं टोटल जे काही व्हॉल्यूम असणार आहे त्या स्फिअरचं किती येणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला याच्या आधीच्या लास्ट लेक्चरमध्ये किंवा त्याच्या आधी आपण बघितलेलं आहे की सिंपल क्यूबिक जेव्हा युनिट सेल असतो तेव्हा त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतात किंवा किती स्फिअर असतात, तर 1/8 पार्टला each कॉर्नरला 1/8 atom situated असल्यामुळे 1/8 multiplied by 8 and therefore total atoms present in simple cubic is 1 and therefore total volume किती येणार आहे, तर थर्ड स्टेप total volume is equal to 1 multiplied by 1 काय घेतलं because this is simple cubic and therefore it contains one particle only. 1 multiplied by pi volume of a sphere pi A cube divided by 6. तुम्ही असेही लिहू शकता A cube pi divided by 6. Okay. पहिली स्टेप रिलेशन बिटवीन A and R, दुसरी स्टेप व्हॉल्यूम ऑफ स्फिअर, तिसरी स्टेप टोटल व्हॉल्यूम ऑफ करस्पॉन्डिंग स्फिअर्स. ओके, इथे आपल्याला टोटल व्हॉल्यूम भेटलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, पॅकिंग इफिशियन्सी काढायची. मगाशी सांगितलेल्या फॉर्म्युलानुसार पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 4 पॉइंट packing efficiency is equal to total volume occupied by spheres divided by total volume of lattice, total volume of lattice multiplied by 100. okay, आपण याच्यात व्हॅल्यू पुट करूया. इथं व्हॅल्यू पुट करताना टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्फिअर हे तुमचं आन्सर आहे. A क्यूब डिवायडेड बाय A क्यूब मल्टिप्लाय बाय पाय डिवायडेड बाय 6. ओके, आता इथं टोटल व्हॉल्यूम ऑफ लॅटाइस टाकायचं आहे. हा जो लॅटाइस आहे हा सिंपल क्यूबिक आहे आणि क्यूबिक मध्ये याची लेंथ जी आहे एज ती A आहे आणि देअरफॉर टोटल व्हॉल्यूम ऑफ लॅटाइस इज इक्वल टू A क्यूब. A क्यूब आणि इथं मल्टिप्लाय बाय 100. ओके, जर तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह करायला गेला तर इथं हा A क्यूब आणि हा A क्यूब कॅन्सल होईल. पायची व्हॅल्यू जी आहे ती आहे 3.142. ही पायची व्हॅल्यू आहे डिवायडेड बाय 6 मल्टिप्लाय बाय 100. इथे एक सिंपल स्टेप सांगतो तुम्हाला. ह्या 100 ना आधी ह्या 3.142 ला मल्टिप्लाय करून घ्या आणि त्यानंतर डिवायडेड बाय 6 करा. तुम्हाला इथे भेटेल 314.2 डिवायडेड बाय 6, ज्याचा आन्सर असणार आहे 5 7 30 1 14 2 12 2 राहिले 22 साहित्रिक 18 4 राहिले 40 6 5 6 36 therefore 36%. and therefore इथे तुम्हाला काय भेटणार आहे, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 52.36%. म्हणजे काय, जेव्हा याच्यात पार्टिकल तुम्ही क्लोज
सिंपल क्युबिक मध्ये पार्टिकल फिक्स कराल तेव्हा त्यामध्ये पार्टिकल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतील, तर ते असणार आहेत 52.36% व्हॉल्यूम ऑक्युपाइड करतील पार्टिकल. आता आपला शेवटचा पॉइंट आहे, हाऊ मच एम्प्टी स्पेस इज प्रेझेंट इन सिंपल क्युबिक लॅटाईस. एम्प्टी स्पेस काढायची असेल तर मला सांगा एकूण व्हॉल्यूम मधले जर 52.36% व्हॉल्यूम जर पार्टिकलने अटेंड केला असेल तर राहिलेलं व्हॉल्यूम किती असेल. थोडक्यात ह्याचं पण एक्झाम्पल देतो. जर आपल्याला एखाद्या परीक्षेत 70% मार्क भेटले असतील तर तुम्हाला न भेटलेले मार्क किती टक्के आहेत, तर हे न भेटलेले मार्क 100 वजा 70 इज इक्वल टू 30% तुम्हाला न भेटलेले मार्क आहेत. तसंच एम्प्टी स्पेस ऑफ दिस लॅटाईस इज इक्वल टू, हा फिफ्थ पॉइंट आहे, एम्प्टी स्पेस is equal to 100 minus occupied space, which is equal to 52.36, and therefore the empty space present in corresponding simple cubic lattice is 47.64%. This is the empty space present in simple cubic lattice. ऑक्युपाइड स्पेस किती आहे 52.36%, एम्प्टी स्पेस 47.64%. म्हणजे तुम्ही बघाल सिंपल क्युबिक मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर जवळजवळ अर्धी जागा ही एम्प्टी असते, थोडीशीच अर्ध्यापेक्षा जास्तच ऑक्युपाइड असते आणि राहिलेली सगळी जागा एम्प्टी राहते. म्हणजे सिंपल क्युबिक मध्ये एम्प्टी स्पेस भरपूर आहे, इट इज 47.64%. हे जे क्वेश्चन आहेत हे डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह मध्ये पर्सेंटेज विचारतात. जर हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारायचा असेल तर तो कसा येतो, हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ एम्प्टी स्पेस इज प्रेझेंट इन सिंपल क्युबिक लॅटाईस, अशा ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन येतात. किंवा हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ ऑक्युपाइड स्पेस प्रेझेंट इन सिंपल क्युबिक लॅटाईस, असे दोन्हीकडचे प्रश्न येऊ शकतात. ऑक्युपाइड स्पेस किती आहे हेही तुम्हाला माहित पाहिजे आणि एम्प्टी स्पेस किती आहे हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आला तर तो असा येईल, आणि जर थिओरिटिकल क्वेश्चन आला तर तो मात्र येतो एक्सप्लेन पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्युबिक लॅटाईस विच कॅरी 3 marks. This question is important through the virtue of board examination for 3 marks. 3 मार्कासाठी हे पूर्ण डेरिव्हेशन विचारलं जातं. मी माझ्या नोट्समध्ये हे जे काही डेरिव्हेशन आहे हे कव्हर केलेलं आहे, ते थोडंसं वाचा. याच्यात जे बाकीचे सेंटेन्स लिहायचे आहेत ते पण त्यामध्ये मी दिलेले आहे. ओके, therefore this is the equation for packing efficiency for simple cubic lattice.